म्हसळा तालुक्यातील फळसप येथील सोमजाई जागमात सोमेश्वर देवस्थानच्या उत्सव प्रसंगी अनेक सिने कलाकार उपस्थित होते। यामध्ये दृश्यम सारख्या नावाजलेल्या चित्रपटात काम करणाऱ्या कमलाकर सावंत यांनी सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या समवेतचा नोटांवरील सहीचा किस्सा सांगून उपस्थितांची मने जिंकली। यावेळी रानबाजार या वेब सिरीज मधून नाव कमावलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नम्रता गायकवाड हिने देखील कोकणातील फळसप येथे आल्यावर फोन बंद होऊन माणूस माणसात कसा रमतो ते सांगत सर्वांचे लक्ष वेधून घेतले। आता सरांनी सांगितलं बच्चन साहेबांबद्दल तुम्ही सांगा तुमचा अनुभव काय आहे। खूप सुखद अनुभव आहे, त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे, कारण अनुभवच आपला शिकवतो। म्हणजे वेळेवर येणं हे त्यांच्याकडनं शिकावं। 7च्या कॉल टाइमला ते 6:30 वाजता येतात। 7चा कॉल टाइम म्हणजे विथ मेकअप, विथ ड्रेस, विथ ड्रेपरी ते रेडी असतात। असाच एक किस्सा तुम्हाला सांगतो, खूप मोठा किस्सा आहे आणि खास इथे राजकीय पक्षाचे लोक आहेत, त्यामुळे हा किस्सा मी महत्वाचा म्हणून सांगतो। नाशिकला शूटिंग सुरू होतं, चित्रीकरण सुरू होतं, अक्षय कुमारजी होते, बच्चन साहेब होते आणि तिथलं नाशिकचं पब्लिक तिथे आलं होतं आणि ते प्रत्येकजण सह्या मागत होते। प्रत्येकाला सगळेजण सह्या देत होते, अक्षय कुमारजी देत होते, बच्चन साहेब देत होते। तो एकाने 100 रुपयाची नोट पुढे केली बच्चन साहब की गवर्नर की सही होती है और उसके ऊपर हम सही करें। हे त्यांचे विचार, हे आदर्श किती मोठे विचार आहेत। पण अक्षय कुमारजींनी त्याआधी सर्व नोटांवरती सह्या केल्या होत्या, ही पण मोठी गंमत। तर पुन्हा एकदा मला इथे बोलावलं, मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आभारी आहे। मला इकडे फळसपला जायचं आणि इथे पूर्वी कधीही आले नव्हते, पण मी म्हटलं कोकणाच्या जवळपास आहे तर नक्कीच खूप छान असणार आहे। तर मी माझ्या शूटिंगच्या ठिकाणी फोन केला आणि म्हटलं उद्या मी जरा अवेलेबल नाही आहे आणि तात्काळ यांना होकार दिला आणि इथे आले। इथे येण्याचं कारण तेच होतं की इथलं निसर्गरम्य देखावा आणि इथे आल्यानंतर जसं मला वाटतं तुम्हीच वर्णन केलं की इथे आल्यानंतर इंटरनेट आणि मोबाईल सगळे ऑफ होतात आणि आपण माणसाच्या जवळ आणि स्वतःशी इतकं छान कनेक्टेड होतं त्याचं ते खरं तर भाग्य इकडे येणाऱ्या सगळ्यांचंच। आणि मला असं वाटतं फळसपला इथे आल्यानंतर ज्या पद्धतीने आमचं स्वागत केलंय आणि ज्या पद्धतीने सगळा धुमाकूळ इथे अनुभवायला मिळाला तो आम्हाला कलावंतांना खरं तर प्रत्यक्षात अनुभवण्याचा वेळ हा फार कमी मिळतो आणि तो आम्हाला इथे येऊन मिळाला, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते। शिवाय सरांबद्दल माहिती सरांनी मगाशी दिली, तर मला असं वाटतं त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, कारण त्यांनी ज्या पद्धतीची कार्य आतापर्यंत केली आहे ती फार कमी वेळात करणं सगळ्यांनाच शक्य होत नाही, पण त्यांनी ते करून दाखवले आणि त्याचंच मला वाटतं प्रात्यक्षिक रूप तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपलब्ध आहात त्याबद्दल ते दिसूनच येत आहे खरं तर। त्यामुळे सगळ्यांना इथे पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा। आणि देवी आईचं मी दर्शन घेतलं तेव्हा मला स्वतःला खूप छान वाटलं। देवीच्या चरणी मी हीच प्रार्थना केली तुमच्या सगळ्यांच्या वतीने की तुमच्या मनातल्या या 2024 येत्या सालामध्ये सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच इच्छा। शिवसत्ता टाइम्ससाठी गणेश महाप्रळकर, श्रीवर्धन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।